त्याची लय आठवण येत आहे. मला बी तिची लई आठवण येते ग. काय करायचं आता? तिला सांगावं धाडून बोलून घेतलं तर? आहे का? जर तिला बोलवून घ्या, इथं कुठं काय सवनं चालू आहे तेव्हा? बाळू, आता कुठं चालला आहेस? कुठं नाही, असंच गावात. हा, ठाव आहे. उग घासा फाडू नका. काय र? कावळ्या संग काय बोलतो आहेस? अगं पाहुणा येणार आहे म्हणून सांगतो आहे तो. तसं काय मला ठावच नाही. कोण येणार आहे आता? पाहुणा तुला लय आवडेल बघ. असं का? पाहुणा येणार आहे ना व? पण तू कशा पायी चालला आहेस बाहेर? थांब की. पाहुणा येणार आहे म्हणूनच चाललो आहे मी. आया येणार आहे का? हवं नाही. आता बाळू म्हणतो हाय, नक्कीच कोणतरी येणार असेल. आज्जे, एक विचारू का? अगं विचार की. बाळू मामा असं का वागत असते? ह्यो त्याच्या मनाचा राजा हाय. त्याला जे वाटतं तेच करत असतोय त्यो. मग त्यासनी जर वाटत आहे की लगीन करायचंच नाही, मग लगीन का करतील ते? आलं सिद्धनाथ सांगत्यात म्हणून. बाप्पा, हाजी. मंगळू कुठे गेलाय? काय नाही, गावात गेला आहे. चक्कर मारून येतो म्हणला. कशासाठी? इथं पाय टिकत नाही का त्याचा? तसं नाही जी, पर कटाळला होता बसून बसून. कंटाळा? जी. आणि त्याला काय राजवाडा बांधायचा आहे म्हणे? आला जी. रामाला घेऊन आलाय. याची एक अडचण आहे, ती दूर करायची. काय बरोबर ना? हा, होय होय. बोल, न घाबरता मनात जे काय असेल ते सगळं बोल. बर का रामा, यांचं असतं बोल. आमचं बरं होत्या बघ. माझी एक जमीन आहे, त्याला लागून बांध आहे. त्या बांधाच्या पल्याटची जमीन बी माझीच आहे. पर महादू म्हणतोय की ती जमीन त्याची आहे म्हणून. पण मला तर काही वेगळंच दिसत आहे. ती जमीन तुझी नाही म्हणून? माझीच आहे म्हणजे? अव त्यो महादू म्हणजे कोण हाय ठाव आहे ना व? त्या बाळ्याचा एकदम खास माणूस आहे त्यो. आणि तो महादू तेव्हापासून अजिबात मानत नाही. असं असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील. त्या बाळूच्या बाजूने जो कोणी असेल त्या सगळ्यांना परिणाम भोगावे लागतील. ए निके, का हो बाईस? हा, आणि ते जमिनीचं हे आता आम्ही बघून घेऊ. तू निघ. आणि हे बघ, उद्या याला इसरू नको. चल. अरे रामा, कोणाला काही बोलू नका बरं. का? आपल्याला कोणाची भीती आहे का? नाही जी, बाळ्याला समजल, तो सावध होईल म्हणून म्हणतो. तो बाळू कोण आहे ते ठाऊक नाही तुम्हाला?
आणि तुम्ही सांगितल्यावर सावध होणार त्यो. तसं नाही. ऐ, तू गेला नाहीस का अजून? हे का चाललो आहे. आहे बाबा. माधू, आता बघू तुझा बाळू तुला कसा वाचवतोय. बाप्पा, जी मंगळो लगेच जायचं आणि मिळत्याल तेवढं लिंबू घेऊन तातडीनं याच. चल. म्या काय म्हणतो, आता नाही. आता बाळूला काही करता येणार नाही. त्या माधू चालतंय की. गंगूताई पेटाय पाहिजे. गंगूताई, अरे धम काय लय दिसा ना. वय तुला काय अडचण आहे का? मला काय अडचण असणार आहे. मग सर बाजूला, उगा आडवं येऊ नका. अगे थांब ना. लय दिवस झाले तुझ्या घरचे आले पण तू हा काय पत्त्याच नाही. समजा व्यवस्थित ना. वय समजा ठीक आहे. जावई बापू भेटलो दे, लग्नाबद्दल बोलतो दे. मग काय काहीच नाही. तू बी त्यासाठी झाली ना. वय बाबा त्यासाठी चाले हाय म्या. मला एक समजतच नाही तुमचा. काय काय ते बाळू लागणार तयार नाही. त्याचं खूळ बी वाढत चाललं दिवसेंदिवस आणि तुम्ही कशा पाहिजे लग्नाच्या मागे लागला त्याच्या. कुळ वाढत चाललाय म्हणजे? तू समजलं नाही का? ऐ तात्या, जे काय सांगायचं असेल ते पाठदिशी सांग. अगं तो बाळ्या तळ्यावर आंघोळीला गेला होता. अरे ते ठाव हाय, पुढं सांग की. पुढं काय समजा गाव आलता त्याच्या घरी तक्रार घेऊन. हा असे चिडले होते ना पण एवढे चिडले मी गप केलं नाही तर काय खरं नव्हतं बाळ्याचं. ते घराकडे गेलं तेव्हा काय झालं का? काय तवा एवढा बोलला बाळ्या पंचाला वाटेल ते बोलला. लय चिडले ती लय चिडले. कसं व्हायचं माझं? तुला सांगतो म्या होतो म्हणून समज झालं. ए ए गंगूताई घ्या. लोकाला दुसऱ्याचं कौतिकच ऐकं वाटत. ह्याला म्हणते कलियुग. हे. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. का रे राम, अरे असा खुट्टा मारल्यागत मधीच काय उभा आहे का थांबायचं नाही का? अरे थांब की बाबा, म्या कोण सांगणारा. थांबणारच आहे. रस्ता काय कोणाच्या बाचा आहे वय? अरे बा कशा पायी काढतो हाय. अरे हे समज काही त्याच आहे. तुला थांबायचं तर थांब, या जात. थांब, मला वाईट बोलायचं आहे. अरे बाबा मायंदळ काम पडली आहे, बोलाय येळकूनच मी हाय. ठाव हाय, लय कामात आहेस. माझी जमीन कशात घालायची आहे ना व? हाय का आता झालं पुण्यांदा सुरू. अरे किती वेळा सांगितलं हाय तुला का ती जमीन माझी आहे म्हणून. अरे तू मग सांगशील पण त्या बांधाच्या पलीकडची जमीन माझी आहे आणि पुण्याचा त्याच्यावर पाय ठेवला तर पाय काढीन. अरे रामा, अरे माझी आहे ती जमीन. तू असतो का कवा गावात सांग बर. अरे तुला हे बी ठाव नाही का तुझ्या जमिनीचा बांध कुडून कुडवर गेला आहे ते. असं नग वागू. लयशान हवाय जाऊ नगस. मी गावात थांबेल नाही तर बोंबलत फिरीन. तू कोण मला सांगणारा? माझी जमीन हाय म्हटलं का विषय मिटला. अरे ऐकून तर घे मी काय म्हणतो आहे ते.
भांडता बारका पोरान हा तू नग मध्ये पडू. अरे का न ग मधी पडू? बाळप्पा, यो जमिनीवरून सारखा तंटा करतो आहे बघ. मला काय हाऊस नाही, माझी जमीन आहे. त्यात दुसरा घुसायला लागला तर मी काय बघत बसू काय? अरे रामा, आता घेतली आहे सोय जमीन हा. अरे तेच सांगतो आहे म्या. अरे मला आठवत बी नाही माझ्या आजा पंजापासून आम्ही जमीन करतो आहे. आणि यो मधीच उठून उभा राहिला. अरे माझ्या आजा पंजाला समजत नव्हतं म्हणून गडवतोस काय हा? अरे तुझ्या आजा पंजासनी ठाव नसल वय जमीन कोणाची आहे ते मला काय बी ठाव नाही. ती जमीन माझी आहे. अरे काय सारखं माझी जमीन करतोय? अरे जाताना काय संघ घेऊन जाणार आहेस वय? जाताना समधी मोकळ्या हाताने जाणार आहेत. जवळ हाय तोवर समजा संघ आपल्यापणानं वाटकी. तू नग मध्ये पडू, मला ठाव आहे तू त्याचीच कड घेणार आहेस. अरे मी खऱ्याची कड घेतो आणि तुझी बाजू खऱ्याची नाही रामा. हे ठरविणारा तू कोण आहेस? तुला सवनं सांगतो समजत नाही वय हा? मी बी सांगतो आहे माधुला, माझी जमीन आहे. माझ्या संग तंटा केल्यावर चांगलं नाही व्हायचं आहे का? काय करणार आहेस? समजल समजल. जा लय शहाणा आहेस. बाळप्पा जाऊ दे. अरे रोजच आहे त्याचं बघ. अरे आधी सांगायचं नाही वय. आता काय सांगायचं? आता मला ठाव आहे ना व का ती जमीन आपली आहे म्हणून. म्हणलं लय अंगाशी आलं तर बघायचं नाही तर जायचं चावडीवर न्याव मागायला. काय बी होत नाही चावडीवर. तो पंच सांगल ते खरं वय. अरे आता गावकी म्हणल्यावर तेवढं चालायचंच की. अरे खोटं कोणाचं चालून नाही घ्यायचं, मग कोणी का असं ना. अरे बाळप्पा, तुझ्यासारखं वागून चालेल का आम्हाला? का नाही चालत? तुम्ही समध्यासनी बेणार म्हणल्यावर कसं चालायचं? आणि खऱ्याची बाजू हाय म्हणल्यावर कुणाच्या पाला बी भ्यायचं नाही. देवप्पा, तुमचं गुरु बी तुमच्या हातात आहेत की. हो बोल. यांनी ऐकलं तर तुझं काही खरं नाही बघ. आणि ते माझ्या गत नाहीत, मी आज त्यांच्या गत आहे. अहो, जे काय असेल ते असेल, पण तुम्ही दोघं बी काय करतात मला तर काहीच कळत नाही. अरे कोणाची तरी वाट बघतात ते. ठेवायची हे ठाव नाही. बघू आता कोण येतं ते. असं आहे समजा. बरं चल मी जातो आहे. अरे काय गडबड आहे? अरे कसली गडबड, रोजच आपलं पोटा पाण्याचं बघाय ना का. वय ते समजा आहेच. बाकी काय म्हणतो? अरे बाकी समजा तुझ्या का हाय, आमच्या का काय म्हाताऱ्या माणसा ग हा? अरे माझ्याकडे काय असणार आहे बाबा? समजा गाव माझ्या हात धुवून माग लागला आहे. हा, अरे समधी का तूच हाय म्हणल्यावर तुझ्याच माग हात धुवून लागणार की. आता कोण येणार आहे? किती परस नाही विचारतोस का? काय आहे? अरे याचीच वाट बघत आहे ते. आता याची काय वाढ बघायची? बोल रे. तुम्ही तर म्हणला होता आम्ही करतो काय करायचं ते. म्हणून माधुला मी पुण्यांदा बोललो माझ्या जमिनीपासून लांब राहा म्हणून. पर बाळू आला मधी आणि मलाच बोलला
बाळू मध्ये आला. आता कुठे आहे बाळू? त्याला असेल की तेव्हा काय एका जागेवर थांबणार आहे वय. ए बाप्पा, जी जी लाग तयारीला. पाहिजे माया आणि बो हा. काशीकर या जी. दो हा या हा. ये रे ये. बरेच दिवस झाले आपली भेट नाही. बाळप्पा, मगा धरणं बघतो हाय, तू तिकडं काय बघतो हाय? अरे काय नाही ते सोड. बाकी काय म्हणतो आहेस? आता बाकी काय समजा सांगितलं की. होय, पण अजून काय सांगायचं राहिलंच का? नाही बा, तुला काय विचारायचं असेल तर विचार. अरे मला काय विचारायचं तेव्हा? पण गावात काय चर्चा? आता गावात काय बाळून चेटूक केला असं म्हणतात समती. आणि तू पंचाला बोलला ना व, त्याची बी लय चर्चा आहे बघ. हा आणि आणि काय नाही बा, पण असं कशा पायी विचारतो हाय? अरे असंच का विचाराय न गवय? अरे अरे तसं नव, पण समज सांगून झालं तरी बी विचारत आहे म्हणून म्हणलं. अरे जाऊ बी देत नाही, माहिंदर काम पडले. अरे थांब, आपण का असं बोलत थांबतोय का? का मग काय होतेलच की. थांब, बाकी काय अजून मग? बाळप्पा, मला तर असं वाटतं हाय का तू माझी गंमत करतो आहे बघ. जातो अरे, लय काम आहेत, सांच्याला भेटू ना. अरे थांब, त्या बाया काय बोलल्या का सांग? काय बोलल्या? अरे निम्या बायकांना समजायचंच बंद झालं. तुझ्या घरा कधी यायला तयार नव्हत्या त्या.